नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्रथमेश परब. आणि आज मी चाललेलो आहे नागपूरला. तुम्हाला माहितीच आहे, काल मी अर्धवट बड्डे सेलिब्रेशन केलेलं आहे आणि क्षितिजा थोडीशी त्याच्यावर रागावली होती. पण आता काय करणार, काम आहे सो त्याच्यामुळे जावं लागते. आणि आज आम्ही एअरपोर्टवरनं जाणार आहोत. गणेश पण माझ्यासोबत आहे, पण गणेश नागपूरला येत नाही आहे. गणेश मला फक्त एअरपोर्टला सोडतो आहे. आणि आत्ता ॲक्च्युली सगळ्यांचीच धावपळ होती काल, पण फायनली थोडासा लेट झाला आहे. म्हणजे 10:45ची फ्लाईट आहे आणि आत्ता झालेले आहेत 8:45. एक बरं आहे की अंधेरीत एअरपोर्ट आहे, त्याच्यामुळे आम्हाला पटकन, पार्ल्यात एअरपोर्ट आहे सो त्याच्यामुळे पटकन जाता येतं. आता पनवेलला एअरपोर्ट होत आहे, त्याच्यानंतर काय होणार आहे आमचं, या सगळ्या विचारांनी खरं तर भीती वाटते. पण आय होप की काही फ्लाईट्स अंधेरीतनं सुटतील, काही फ्लाईट्स पनवेलमधनं सुटतील. पण आता मी चाललो आहे नागपूरला आणि तुम्हाला मजा मस्ती दिसणार आहे. एअरपोर्ट दाखवतो तुम्हाला. सो चला या. काही नाही, फक्त चेहऱ्यावर चांगला लाईट येत होता. आणि ही आहे मुंबईची मेट्रो, पण मी मेट्रोने नाही तर प्लेनने जातो आहे, टर्मिनल 1ने. आणि आता मी ऑलमोस्ट पोचलो आहे. 9 वाजलेत आणि माझी फ्लाईट आहे 10:45ची. उशीर नाही झाला आहे मला तसा. कडेच लेफ्ट से लेना चाहिए. अरे रुका ही है. अच्छा, गेला. ये शायद पार्किंग का लाइन है क्या? हाँ, वही मैं बोल रहा. आणि मी इथे पोचलो आहे मित्रांनो, पण आम्हाला काहीतरी बॅरिगेड्स टाकलेले आहेत इथे. कशासाठी काय माहिती. कोणीतरी येते मला वाटतं. आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने हा प्रवास सुरू करूया. आमच्याच गाडीच्या समोर लेट झाल्यानंतर कसे काय बॅरिगेड्स पडतात काय माहिती. पण असं तुमच्यावर होतं का, लेट झाला आहे तुम्हाला आणि असं काहीतरी आडवं येतं नेहमी. या बघा ना, हे बॅरिकेड. आम्हाला आता लेट झाला आहे थोडासा, तर बॅरिकेड्स दादांनी टाकले आणि आता ते बॅरिकेड्स काढतायत. हे बघा, काय माहिती कशासाठी टाकले होते. कदाचित गर्दी झाली असेल तिकडे. सो फायनली आम्ही पोचलो एअरपोर्टला. हां, लाईट चेंज. हे बघा, हे डोमेस्टिक एअरपोर्ट. येताना बहुतेक मी इंटरनॅशनल एअरपोर्टला असेन असं मला वाटतंय. चला मी उतरतो आता. 1 चल गणेश, बाय. आणि ही एअरपोर्टची गर्दी. बोर्डिंग पाससाठी नेहमी असं उभं राहायला लागतं. अशा प्रकारे मला बोर्डिंग पास मिळालेला आहे आणि आता चेक इन आहे. आणि मला लेट झालेला आहे, तसाच फ्लाईटला पण लेट झालेला आहे. आमची फ्लाईट होती 10:45ची, ही आता झालेली आहे 11:45ची. सो टेन्शन नाही आहे. आता नाश्ता वगैरे करू शकतो शांतपणे, कारण नाश्ता स्किप झाला आहे. सो या आता आपण जाऊया बोर्डिंग गेटला, नाही आधी चेक इनला. माझ्याकडे खूप वेळ आहे, त्याच्यामुळे इथे फूड कोर्टला आलो आहे आणि इडली खातो आहे छान. हे बघा, थांबा 1 मिनिट, अशी दाखव. इडली मागवलेली आहे छान. आणि हा बोर्डिंग पास आहे एक, त्याच्यामुळे काहीही टेन्शन नाही आहे, चिल आहे आयुष्य. आणि 1-2 पिक्चर डाउनलोड केलेले आहेत, ते आता बघणार आहे. सो त्याच्यामुळे आता खाताना तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाही आहेत, पण आता मध्ये काय घडतं आहे हे तुम्हाला दिसत राहील. चला आता मी खातो. ही आहे आमची फ्लाईट. तुम्हाला दिसत असेल ती मोठीवाली नाही, इथे जी दिसते ज्याला असं व्हाईटवालं लागलं आहे ती. आणि ही लाईन, असं लाईनमध्ये उभं राहायला लागतं. आणि आता चला नागपूर. तर मित्रांनो, नागपूरला पोचलेलो आहे. फ्लाईटमधनं उतरलो. ही फ्लाईट. आणि आता आम्हाला रिसीव करायला येणार आहे बस. या बसमध्ये मी बसणार आहे आणि जाणार आहे हॉटेलला. या जोकसाठी खरंच मनापासून सॉरी. मित्रांनो, नागपूरला उतरलो आहे. पूर्ण बस खाली रेकॉर्ड करायचं होतं म्हणून सगळ्यात शेवटी उतरलो. आणि हे बघा, बस चालू टाटा करा. आता चाललो आहे अरायवलला. बॅग्स म्हणजे बॅग घ्यायचे पण. आणि मग जाणार हॉटेलला. यस, भेटूया आपण तिकडे. आता मी तयारी करणार आहे, कारण लेट झाला आहे आणि इव्हेंट मला वाटतं 5चा आहे. सो त्याच्यामुळे
धावपळ होणार आहे, थोडी झोप मिळणार नाही आहे, पण करावं लागणार आहे. येस. आता मित्रांनो एअरपोर्टवरनं रूमवर आलेलो आहे आणि खूप गर्दी होती त्याच्यामुळे काही शूट करता आलं नाही. आणि ग्रेट खाली पण आले होते, त्याचेही फुटेज घेता आले नाहीत कारण गर्दी खूपच होती आणि बाउन्सर्स वगैरे होते त्याच्यामुळे काही शूट नाही करता आलं. पण व्ह्यू आहे आजचा आणि खूप कमाल व्ह्यू आहे. एक मिनटं वाईड थोडा घेतो. हा बघा, असं सगळं आहे. आणि आता बेड आहे पण मी झोपू शकणार नाही आहे कारण मला तयारी करायची आहे. तयारी करून पटकन इव्हेंटला पळायचं आहे, जेवायचं आहे. सो लगेच ऑर्डर करतो, जेवतो आणि निघालो इव्हेंटला. काहीही शूट करायला मिळालेलं नाही आहे कारण घाई खूप झाली. आय होप की मला तिकडे शूट करायला मिळेल. तर मित्रांनो इव्हेंट संपलेला आहे आणि मी काहीही फुटेज घेऊ शकलो नाही कारण गर्दी होती आणि मी मोबाईल काढणं पॉसिबलच नव्हतं. पण आजचा लुक दाखवतो, काय लुक होता तो. खूप दमलो आहे ॲक्च्युली. 11:30 नाही 12च वाजलेले आहेत डायरेक्ट. आणि हा होता माझा आजचा लुक आणि खूप भारी इव्हेंट झाला. गर्दी खूप असल्यामुळे मला काहीही शूट करता आला नाही. मेकअप आर्टिस्टने येऊन मेकअप केला. आज दादा नव्हते त्याच्यामुळे मेकअप इकडच्याच एका मेकअप आर्टिस्टने केला. छान मेकअप केला आणि मग आम्ही इव्हेंटला गेलो. तिकडे खूप लोकांना भेटलो, खूप लोकांना फोटो दिले आणि इव्हेंट ॲक्च्युली इथून मला असं वाटतं ते जे गाव होतं ते 2.5 का 3 तासावर होतं. सो आम्ही ट्रॅव्हल केलं. सो ट्रॅव्हलचे काही शॉर्ट्स तुम्हाला दिसले असतील. त्याच्यानंतर मला काही तिकडे शॉट घेता आले नाहीत. पण इव्हेंटला मजा आली. खूप सारी माणसं भेटली आणि खूप सारी माणसं मला असं वाटतं खूप प्रेमाने भेटतात आणि ते आपल्या स्वतःच्या घरचंच समजतात. खूप लोकांनी जेवणाची ऑफर केली मला पण मी काही तिकडे थांबू शकलो नाही. पण मजा आली सगळ्यांना भेटून आणि आय होप की तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग संपलेला नाही आहे अजून. उद्याचाही दिवस आहे इकडे, सो त्याच्यामुळे तुम्हाला उद्याचाही दिवस बघायला मिळणार आहे. आता जेवतो आणि झोपतो आणि आवाज तुम्हाला ऐकायला येत असेल किती भारदस्त झालेला आहे. सर्दीही झालेली आहे. सो त्याच्यामुळे आता झोपेची गरज आहे नितांत. उद्या भेटूया. बाय बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 5:30 झालेले आहेत आणि 8:10ची फ्लाईट आहे माझी. काल रात्री झोपायलाच 1 वाजला आणि त्याच्यानंतर आता लवकर उठून तयारी करून फ्लाईट पकडायची आहे. सकाळचा काय पहाटेचा व्ह्यू आहे ॲक्च्युली हा. आता रेडी होतो. तर मित्रांनो आता मी रेडी झालेलो आहे आणि मला आता कळत नाही की कसा अँगल सेट करायचा. समजून घ्या पहाट आहे. सकाळचे काय पहाटेचे 6:15 वगैरे झालेले आहेत. एअरपोर्ट अगदी जवळ असल्यामुळे एवढ्या लेट आम्ही निघू शकतो आहे. तिकडे जाऊन पहिलं तर चेक इन झाला नाश्ता करायचा आहे. भूक लागलेली आहे आणि मग डुलकी काढायची आहे प्लेनमध्ये कारण झोप खूप येते. सो आता जाऊन पहिलं तर प्रेफरन्स आहे की झोपेला. बघूया आता किती झोपायला मिळते आणि किती तुम्हाला फुटेज दाखवायला मिळते मला. फायनली चेक इन झालेलं आहे. आता बोर्डिंगसाठी चाललो आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाश्ता शोधायचा आहे. गेट नंबर 6ला आहे. आता ॲक्च्युली इथे गर्दी नाही आहे, वर खाली खूपच गर्दी आहे. हे अख्खं खाली पडलं आहे. आय गेस 6 नंबरला लागेल फ्लाईट. आता मला परत खाली जावं लागेल. गेट नंबर 6ला पोचलेलो आहे आणि बोर्डिंग थोडं लवकर चालू होतं आहे 7:10ला आणि आता 7:06 झाले. त्याच्यामुळे नाश्ता स्किप करावा लागणार आहे. कदाचित प्लेनमध्ये करू किंवा घरी पोचून करू. पण सगळ्यात महत्त्वाची झोप आहे आणि आता प्लेनमध्ये झोपायचा प्लॅन आहे. मध्ये मध्ये काही शॉर्ट्स तुम्हाला मी दाखवत राहील. मित्रांनो मी फ्लाईटमध्ये बसलो आणि मी झोपलो. काहीही शूट करू शकलो नाही परत एकदा. आणि मुंबई आली पण. मुंबईमध्ये येताच मला हे 2 दादा दिसले. मी मास्क घातलेला असूनसुद्धा त्यांनी मला ओळखलं आणि त्यांच्यामध्ये डिस्कशन करत होते की ह्याच्या केसांवरनं आणि हाईटवरनं मला ओळखतं. येस आलेलो आहे मुंबईत आणि इंटरनॅशनल एअरपोर्टला लँड झालं विमान आणि त्या बॅग येणार आहे
आणि हे बघा बेल्ट आहेत तिथे इंटरनॅशनल एअरपोर्टला. आणि आमची म्हणजे माझी जी बॅग आहे 11 नंबरला. तो आता चाललो आहे 11 नंबरला. हे बघा असं लिहिलेलं असतं इकडून ज्या बेल्टवर येतात फ्लाईट नंबर लिहिलेला असतो आणि इथून आली आहे फ्लाईट हे पण लिहिलेलं असतं. आणि अशी बॅग येत असते बघा. ही माझी बॅग आहे, जी एकमेव बॅग आहे ती माझी आहे. मी मुद्दाम लांब उभा होतो तुम्हाला दाखवण्यासाठी. हे बघा अशी बॅग येते. ही बॅग कदाचित माझीच असावी असं मला वाटतं. येस माझीच आहे. चला आता बॅग उचलतो. मी इकडे थांबलोय आणि गणेशला सांगितलं आता बघा गणेश कधी येतो. सगळ्या गाड्या येऊन जात आहेत. इथे ॲक्च्युली पिकअप पॉईंट शोधणं पण कठीण असतं ॲक्च्युली. पण चांगलं इथून आपण जाणार आहोत गणेश आल्यावर. आणि अशा प्रकारे आपली गाडी आलेली आहे फायनली. रुक जा गणेश मी डालतो. गाडीत बसलेलो आहे आणि खूप सारं ट्रॅफिक इथूनच लागलेलं आहे पार्किंगमध्येच. एकाने उलटी गाडी टाकली होती आणि आता निघालो आहे. आता एक्झिट भा इधर से सामने से. आणि इथे असं आहे हे बघा. आता इथून येते एक्झिट करा इधर लेफ्ट. पहिल्यांदा मला असं वाटतं की आपण बरोबर दिशेने चाललो आहे, नाही तो हर टाईम आपण अलग अलग रस्ते से जाते. फायनली बघा 1.5 मिनटं जवळजवळ लागला एक्झिटसाठी. असं सगळं असतं लाईफ अशी आहे. एक्झिट आहे ना. येस चला. फायनली मित्रांनो घरी आलेलो आहे आणि खूप दमलो आहे. ब्लॉगमध्ये मला असं वाटतं की खूप साऱ्या गोष्टी राहून गेल्या, पण मी हळूहळू शिकतो आहे. तुम्ही नक्की प्रेम द्याल याची आशा करतो. खूप साऱ्या कमेंट्स करा. आणि मी तर आता शांत झोपणार आहे, पण तुम्ही झोपू नका प्लीज. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खूप साऱ्या कमेंट्स करा, प्रेम द्या. चलो सकाळचे वाजलेत 11 आणि मी म्हणतोय गुड नाईट. गुड नाईट गाईज.